खूप छान लागतं. आणि मैत्रिणींनो, माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा की तुम्हाला कशी वाटली. हे सगळ्या रेसिपी बनवताना खूप मेहनत जाते, पण एक पण कमेंट येत नाही. आणि कमेंट येत नाही म्हणून माझ्या रेसिपी म्हणजे मला दाखवायचं असं हेच होत नाही, की मनच होत नाही की तुम्ही कधी कमेंट करून सांगत नाही की ताई तुमच्या रेसिपी चांगल्या आहेत की नाही आहेत. तर तुम्ही जर तुम्हाला आवडत असेल ना, चांगले असेल तर चांगले सांगत जावा, नाही तर नाही सांगितलं तरी चालेल, पण कमेंट करून नक्की सांगा. म्हणजे मला नंतर रेसिपी पुढे अजून चांगले रेसिपी मी तुमच्यासाठी घेऊन येईल. तर बघा, मस्त असं सर्व केलेलं आहे ताट. खूप छान असं झालेलं आहे बघा. एवढं टेस्टी झालेलं आहे ना. तुम्हाला कधी असं वेगळं काय खायचं असेल ना चिकनमध्ये, तर तुम्ही अशा पद्धतीने कोफ्ता करी बनवून खावा चिकन. आणि इथं मी आहे ना कोळंबी फ्राय केली होती आणि चपात्या बनवल्या होत्या. मस्त असं झालेलं आहे. चला तर मग या तुम्ही पण खायला. मस्त असं जेवण झालेलं आहे बघा. किती छान असं ताट झालेलं आहे. खूपच टेस्टी असं झालं होतं. बघता क्षणी असं तोंडाला पाणी सुटेल असं हे जेवण आहे. चला तर मग बाय.